नगराध्यक्ष असताना आपल्या काळात कोणते कोणते कामं तुम्ही केले आणि आता नवीन नवीन काय कामं डोक्यात आली? मी माझ्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे उभी केली, ज्यामध्ये प्रामुख्यानं सांगता येईल की जालना शहराची जी पाणी पुरवठा योजना आहे, जी डायरेक्ट जायकवाडीवरनं जालन्याला आली, ही योजना माझ्याच कार्यकाळात झाली की जिचा एकही रुपयाचं कर्ज या महानगरपालिका जी आहे आता तत्कालीन नगरपालिका यांच्यावर कुठलंही कर्ज न करता एक ही मोठी योजना या शहराच्या पाण्याची योजना मी माझ्या कार्यकाळात केली। त्यानंतर घनकचरा प्रकल्प जो आज अर्धवट अवस्थेमध्ये आहे, तो घनकचरा प्रकल्प सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये मंजूर करण्यात आला। पर्यावरण महामंडळाकडे हा प्रस्ताव देऊन पर्यावरण महामंडळाच्या अनुदानातून या प्रस्तावास मी मान्यता मिळवली होती। त्यानंतर जर विकासाचे कामं आपण म्हणाल तर प्रत्येक 1000 फुटावर एक विकास काम, उदाहरण जर द्यायचं तर आपण छत्रपती संभाजी उद्यानाच्या पासून सुरुवात करायची। स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव केला, तिथून 1000 फूट अंतर नाही छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचा विकास केला। त्या उद्यानामध्ये लहान मुलांसाठी रेल्वे गाडी, आपल्या शहरातील नागरिकांसाठी संगीत कारंजे, प्रत्येक झाडाच्या जवळ दुसरं झाड म्हणजे वृक्षाजवळ वृक्ष लावून मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, आकर्षक प्रवेशद्वार, लहान मुलांच्या खेळण्या, तिथून नाहीतर बाजूला चौपाटीवर वेगवेगळी दुकानं, त्यानंतर रेल्वे गाडी तर सांगितलं। तिथून आपण 1000 फूट जरी आलो नाही पुढं तर पुढं विश्रामगृह जे आहे, त्या विश्रामगृहाच्या बाजूला एक मोठं मंगल कार्यालय, त्याला 1 कोटी रुपयाचा निधी आणला होता, त्याचंही काम मंजूर झालं होतं। अर्धवट काम राहिलं ते तसंच पडलेलं दिसतंय। त्याच्या पुढं आपण 1000 फूट आलो तर जे काही मुक्तेश्वर द्वार आहे, त्या मुक्तेश्वर द्वारच्या बाजूनं आपण एक नवीन रस्ता तयार केला, जो स्वयंवर मंगल कार्यालयापर्यंत मुक्तेश्वर तलावावरनं येतोय। तो रस्ता माझ्याच कार्यकाळामध्ये आहे। मुक्तेश्वर द्वारपासून आपण 1000 फूट आलो पुढे तर आपण टाउन हॉल जो होता तिथं एक छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सभागृह आणि 50 दुकानं हे केले। तिथून म्हणजे त्या संकुलामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। पुन्हा इतर लायब्ररी आहे, पीपल्स बँकेला जागा दिली, नगर परिषदेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं गाळे बांधली। पुढं आलो आपण 1000 फुटही नाही तर आपण जे गांधी चमन ज्याला म्हणतोय, त्या गांधी चमनला पूर्ण तार फेन्सिंग होतं, एक आकर्षक असं भिंतीनं बांधून अत्यंत सुंदर असं तिथं अंतर्गत उद्यान केलं होतं। तिथून आपण रेल्वे स्टेशनकडे वळालो, 1000 फुटही जात नाही तर या नगरपालिकेची सुसज्ज इमारत ही आपण तिथं उभी केली। तिथून पुढे आपण मम्मादेवीच्या खाली आलो तर मम्मादेवी मंदिरापासून एमएससीबीकडे जाणारा एक रस्ता, त्याचं रुंदीकरण केलं आणि राजमहल थिएटर जे जुनं आहे त्या नदीवर पूल बांधून डायरेक्ट बायपासला जोडणारा नवा रस्ता तयार केला। आपण मम्मादेवीपासून इकडं आलो नवीन जालन्याकडं तर जे आपलं मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह होतं ते पडलं होतं, बंद होतं, त्याचं पूर्ण नूतनीकरण करून ते जनतेच्या सेवेमध्ये मी अत्यंत चांगल्या अशा प्रकारे आपण तिथं ते डेव्हलप केलं होतं। त्यानंतर आपण ते जे उद्यान आहे बाजूला, त्या उद्यानामध्ये नगर परिषदेचं उत्पन्न व्हावं म्हणून CTMK शाळेच्या बाजूला दुकानं बांधली। त्यानंतर पुन्हा नवीन जालन्यामध्ये आपण जर पुढे गेलो 1000 फूट तर संतोषी माता मंदिर, तिथं पूल बांधला आणि तिथून सरळ आपण इकडं बायपासला मोंड्याकडे जाणारा जो रस्ता आहे तो नवीन रस्ता तयार केला मी। तुम्ही पुढं तिथून गेलो तर जव्हार बागच्या तिथं जवळपास 15-16 दुकानं बांधली, नगर परिषदेचं उत्पन्न वाढावं म्हणून। म्हणजे आता मी किती सांगू, हे किती सांगू, 1000 फुटा मागं म्हणजे मी अर्धेच कामं सांगितले।
1000 फुटाच्या अंतरावर एक विकासाचं काम. पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं जालना शहराची पाणी पुरवठा, लोकांची तहान भागवणारी योजना, एकही रुपया कर्ज न करता ही योजना, आणि शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीनं घनकचरा प्रकल्प. 2 पुलं बांधले, राजमहलचा पूल असेल, संतोषी माताचा असेल, देवांना वस्तात तालमीच्या तिथेही पूल बांधला होता एक. तर असे अनेक विकास कामं ही माझ्या कार्यकाळामध्ये झाली.